नमस्कार मित्रांनो, आम्ही कर्जतला फार्म हाऊसला पिकनिकला चाललो आहे. तर कोलते हे गाव आहे. कोलते या गावाच्या बाजूला हा गेट आहे. गेटच्या आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यावर आपल्याला महाराजांचं दर्शन तर जाणता राजा त्यांना सलामी करून आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यावर आम्हाला ही नदी दिसली. ही नदीच्या बरा बाजूला आम्हाला फार्म हाऊसला रूम होता. हे बघा नदीचा आनंद बघा कसा व्ह्यू काढलेला आहे. आम्ही सगळे आल्या सगळे थकलेले होते कारण संध्याकाळ झाली 3-4 वाजलेले. सगळेजण आरामात मामा झोपलेत. समीर बसलाय खिडकीवर आनंद घेत. बघा ही नदी आहे समोरच चिटकूनच बराबर खिडकीला लागून. मस्त हा देखाव आहे निसर्गरम्य पावसातना. बाजूलाच रमेश आणि सुशीलभाई काहीतरी डिस्कशन चालू आहे, त्यामुळे त्यांना राहू दे तिथंच. मी दरवाजा खोलला. दरवाजाच्या बाहेर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण दाखवतो. मस्त हिरवंगार आहे पावसातना. हे तुम्हाला पुढं घेऊन चाललो. बघा दरवाजा खोलून आम्ही पुढं आलो. हे बघा हे निसर्गरम्य वातावरण आहे, हिरवंगार मस्त असं. आणि रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही आता आलो जेवणाला कारण भूक लागलेली होती. 4 वाजलेले. जेवणाला व्हेज होतं सगळं. ते व्हेजचा आनंद घेतला. डाळीची भाजी व तिथून आम्ही जेवून झाल्यावर आम्हाला एक दृश्य दिसलं. ते त्यांनी पाळलेल्या कोंबड्या, बकरे, घोडे यांचं पण तुम्हाला दर्शन देतो. हे बघा बकऱ्याची छोटी ब्रीड आहे. बकऱ्याच्याच बाजूला घोडे आहेत. घोड्यांच्या बाजूला फार्म हाऊसवर कोंबड्या खेळत होत्या. बदक, कोंबड्या आहेत. टर्की कोंबडी पण आहे ह्याच्यात. टर्की कोंबडी. आणि त्याच्याच बाजूला त्यांनी एक हे बनवले. त्याच्यात बघा एक कोंबडा दिसतोय. हा कोंबडा आहे की पक्षी आहे, कोणत्या प्रकारचा आहे तो माहिती नाही, पण लालसर होता चांगला. त्याच्या बाजूला लवबर्ड आहे. लवबर्डच्या बाजूलाच तुम्ही थोडं पुढं बघणार तर तुम्हाला एक राखाडी कलरचा एक पोपट दिसेल. हा बघा हा राखाडी कलरचा पोपट आहे. त्याला बघितलं आम्ही. तिथून पुढं गेलो. तिथं आम्हाला हे पोल खेळायला दिसले. व आता संध्याकाळ झालेली त्यामुळे आम्ही आपले एन्जॉय करायला बाहेर आलोय. चला एन्जॉय करूया, नंतर बघू. जे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने को. तेरी याद मिटाने को, पीता हूँ गम भुलाने को. आता रात्रीच्या जेवणामध्ये हे चिकन वगैरे आलेलं आहे. ते जेवलो आम्ही. व आता उद्या सकाळी भेटूया. सकाळी व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. चला धन्यवाद मित्रांनो.